अलीकडच्या काळात माणूस माणसाकडे एक साधन म्हणून पाहतो. स्वतःच्या हितासाठी इतरांशी गोड बोलून दुसऱ्याला फसवतो. त्याग व समर्पण ही मूल्ये तो विसरत चालला आहे. मिळेल तेथून घेणे, त्यासाठी लाचारी पत्करणे, स्वाभिमान न बाळगणे याची सवय त्याने करून घेतली आहे. स्वार्थ हेच मूल्ये मानून तो आप्तजनांना लुबाडतो आहे. अशा स्वार्थी व्यक्तीचे दर्शन डॉक्टर मनोहर सुरवाडे यांनी स्वार्थी बाप या कवितेत घडविले आहे. ऐकूया कविता स्वार्थी बाप. बाप माणसाची परिस्थिती पाहून वागतो. लोकांना कामापुरता मामा बनवतो. युजलेस माणसापासून दूर पळतो. तो काही कामाचा नाही म्हणतो. युजलेस माणसापासून दूर पळतो, तो काही कामाचा नाही म्हणतो. यूज अँड थ्रोची भावना ठेवतो. कोणाला कळू देत नसतो. छुपा रुस्तम मूग गिळून बसतो. कामापुरतंच तोंड उघडतो. बाप भलता चॅप्टर वाटतो. आलेली संधी कधी सोडत नसतो. खाऊजाचे धोरण बाळगतो. स्वतःला हुशार समजतो, पण उघडा पडतो. बाप भलताच चॅप्टर वाटतो. आलेली संधी कधी सोडत नसतो. खाऊजाचे धोरण बाळगतो. स्वतःला हुशार समजतो, पण उघडा पडतो. मित्राच्या कठीण परिस्थितीत बाप त्याला वाऱ्यावर सोडतो. खिसे रिकामे दाखवून माणुसकीला कलंक लावतो. मैत्रीचे ओझे फेकल्याच्या आनंदात असतो, पण अपराधी ठरतो. त्याचे आतले मन त्याला डिवसते आणि त्याची झोप उडते. मैत्रीचे ओझे फेकल्याच्या आनंदात असतो, पण अपराधी ठरतो. त्याचे आतले मन त्याला डिवसते आणि त्याची झोप उडते. बाप सडक्या आंब्यासारखा निघतो. तोंडापुरता गोड बोलतो, मदतीच्या वेळी कीड दाखवतो. मित्र आणि परिचित फरक करत नसतो. सगळ्यांशी सारखा वागतो. बाप मोठा डुप्लिकेट दिसतो. मैत्रीला कलंक लावतो. मित्र आणि परिचित फरक करत नसतो. सगळ्यांशी सारखा वागतो. बाप मोठा डुप्लिकेट दिसतो. मैत्रीला कलंक लावतो. जिथे भेटले चार यार, तिथे बाप बनतो घार. उंचावरून नजर ठेवून, खिशातील पैसे पाहून, गोड गोड बोलून चांगला मित्र घेतो बनवून. स्वतःचे पाकीट मागच्या खिशात ठेवतो लपवून. गोड गोड बोलून चांगले मित्र घेतो बनवून. स्वतःचे पाकीट मागच्या खिशात ठेवतो लपवून. बाप डोळे लावून दूध पिणाऱ्या मांजरासारखा राहतो. त्याचे खरे रूप कळले की कोणीही बोलून दाखवतो. आप्तजनांच्या कुत्सित बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. गंमत समजतो, बोलण्याने काही भोकं पडत नाही म्हणतो. आप्तजनांच्या कुत्सित बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. गंमत समजतो, बोलण्याने काही भोकं पडत नाही म्हणतो. बाप लोकांच्या बोलण्याला हवेत उडवतो. स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण ठेवतो. फार लाचार वाटतो. मुरदाड मनाचा बाप स्वहितासाठी काहीही करतो. इब्रतही पणाला लावतो. त्याच्या जगण्याला काही अर्थ नसतो. मुरदाड मनाचा बाप स्वहितासाठी काहीही करतो. इब्रतही पणाला लावतो. त्याच्या जगण्याला काही अर्थ नसतो. बाप मित्र प्रेमाला समुद्राच्या भरतीसारखे उधाण आणतो. मित्राकडून पार्टी खातो. घरी तोंड पुसून पान खाऊन जातो. बायकोसाठी आईस्क्रीम नेतो. तिला खुश करतो. तरीही तिच्या बोलण्याला घाबरत असतो. बायकोसाठी आईस्क्रीम नेतो. तिला खुश करतो. तरीही तिच्या बोलण्याला घाबरत असतो. बापावर रागावलीस ती, तर मित्राची करतो माती. मी त्यातला नाही म्हणून मित्राचे दोष सांगतो. बिचाऱ्या चिमणेला
चालू चालू फसवतो, मित्राला विनाकारण बदनाम करतो. बिचाऱ्या चिमणीला चालू चालू फसवतो, विनाकारण मित्राला बदनाम करतो. गोतावळ्यात स्वतःला झळ लागू देत नसतो. सगळ्यांकडून अपेक्षा करतो, आनंद मिळवतो. त्याच्याकडे आशेने पाहिले की निराशा करतो. वरतून त्याग आणि समर्पणाच्या गप्पा मारतो. त्याच्याकडे आशेने पाहिले की निराशा करतो. वरतून त्याग आणि समर्पणाच्या गप्पा मारतो. बाप होकार मिळवण्यात आणि नकार देण्यात, लोकांना उल्लू बनवण्यात आणि गोड बोलून हित साधण्यात अव्वल नंबर असतो. जसे गोल्ड मेडल मिळवतो, कोणत्या शाळेत शिकला काही सांगत नसतो. अव्वल नंबर असतो. जसे गोल्ड मेडल मिळवतो, कोणत्या शाळेत शिकला काही सांगत नसतो. बाप घेण्यात पटाईत असतो, देताना पळ काढतो. स्वतःशिवाय त्याला कोणी प्रिय नसतो. स्वार्थासाठी बाप स्वतःची इमेज विकतो. कोणी काही म्हणो, मनाला दगड बनवतो. गरज भागणं महत्वाचं, बाकी क्षुल्लक समजतो. कोणी काहीही म्हणो, मनाला दगड बनवतो. गरज भागणं महत्वाचं, बाकी क्षुल्लक समजतो. लाज काढली तरी हसण्यावरी नेतो. कामाचा माणूस तुटू नये म्हणून शांत राहतो. बाप फार सिन्सिअर वाटतो, पण स्वार्थ त्याला लाचार बनवतो. त्याच्या जीवाला काहीच वाटत नसते, त्याची चाल लांडग्याची असते. बाप फार सिन्सिअर वाटतो, पण स्वार्थ त्याला लाचार बनवतो. त्याच्या जीवाला काहीच वाटत नसते, त्याची चाल लांडग्याची असते. बाप इतरांना कावळे हरिण समजतो. कोल्ह्यासारखा धूर्तपणे त्यांना मूर्ख बनवतो. अनेकांची स्तुती करून हवे ते मिळवतो. गोड बोलून फसवण्यात बाप 10 नंबरी ठरतो. अनेकांची स्तुती करून हवे ते मिळवतो. गोड बोलून फसवण्यात बाप 10 नंबरी ठरतो.